नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं इंडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। आमदार अतुल सावे यांच्या मिरवणुकीत घातपाताच्या उद्देशाने घुसलेली मालेगावची टोळी जेरबंद। एसएफएस ते हर्सुल्टी पॉइंट चोर पोलिसांचा पाठशिवणीचा थरारक खेळ। 6 जणांची टोळी सिने स्टाईल पकडली। कारमध्ये निघाली धारदार शस्त्रे। तर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलंय रब्बी उन्हाळी पाण्याचं नियोजन। जलप्रकल्पातील पाण्याचं सूक्ष्म नियोजन करावं। विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचे प्रशासनास निर्देश। आता बघूया सविस्तर बातम्या। आमदार अतुल सावे यांच्या विजयी मिरवणुकीत घातपाताच्या उद्देशाने घुसलेल्या मालेगाव येथील टोळीला जवाहरनगर पोलिसांनी सिने स्टाईलने पाठलाग करत जेरबंद केले असून कारमध्ये शस्त्रास्त्रे मिळून आली आहे। एकूण 3,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सर्व चोरटे मालेगावचे आहेत। शनिवारी म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी एसएफएस हायस्कूल मतदान मोजणी केंद्रात मतमोजणीनंतर विजयी उमेदवार अतुल सावे यांच्या काढलेल्या मिरवणुकीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये मालेगाव येथील शस्त्रधारी टोळी सहभागी झाली असल्याची माहिती जवाहरनगर पोलिसांना मिळाली। त्यांनी गर्दीमध्ये संशयितांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली। एक संशयित जालना रोडवरून पळू लागला। सहाय्यक फौजदार शिंगाणे, चंद्रकांत पोटे, पाशू शहा, मारुती गोरे, श्रीकांत काळे, बाळासाहेब बैरागी, ज्ञानेश्वर शेलार यांनी त्याचा पाठलाग केला। तो एका पांढऱ्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये, ज्याचा की नंबर आहे क्रमांक MH41 AZ 4161 यामध्ये बसला। पोलिसांनी त्याला थांबवलं असता त्याने कार न थांबवता भरधाव वेगाने सिडको बस स्थानकाकडे गेला। पोलिसांनी कारचा पाठलाग सुरू केला। कार सिडको बस स्थानकाजवळून हर्सुल्टी पॉइंटच्या दिशेने निघाली। पोलिसांनी हर्सुल्टी पॉइंट रोडवरती ही कार अडवली। कारमध्ये एकूण 6 जण होते। कारची झडती घेतली असता कारच्या सीट मागे 8 मोबाईल फोन मिळून आले। कारच्या डिक्कीत मोठी धारदार कुकरी, धारदार चाकू, एक फायटर मिळून आला। पोलीस पथकाने कार, महागडे 8 मोबाईल फोन, एक मोठी धारदार कुकरी, धारदार चाकू, एक फायटर असा एकूण 3,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। सदर मुद्देमालामधील मोबाईल चोरी केले असल्याचा संशय असून अटक केलेल्या एका आरोपींमध्ये मोहम्मद सैजाद शेख वय 20 वर्ष राहणार महबूबनगर मालदाफाटा मालेगाव, शेख इम्रान शेख अजीज वय 32 वर्ष राहणार गुलशेरनगर गल्ली नंबर 3 मालेगाव, उमर फारूक शेख रफीक वय 22 वर्ष राहणार मालदा शिवार मालेगाव, शेख लतीफ शेख अतीक वय 31 वर्ष राहणार गुलशन इब्राहिम गल्ली नंबर 1 मालेगाव, मोहम्मद मोहसिन अब्दुल हमीद शेख वय 36 वर्ष राहणार मुन्सी साचानगर, अब्दुल हमीद शेख वय 36 वर्ष राहणार मुन्सी साचनगर गरीब नवाज चौक गल्ली नंबर 2 मालेगाव, अरबाज शेख फिरोज शेख वय 31 वर्ष राहणार मदिनी नगर गल्ली नंबर 1 मालेगाव यांचा समावेश असून सर्वजण मालेगाव येथील रहिवासी आहेत। सर्वजण घातपात करण्याच्या उद्देशाने मिरवणुकीत सहभागी झाले होते का की चोरीच्या उद्देशाने सहभागी झाले होते याचा तपास पोलीस करतायत। ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त नवनीत कावत, सहाय्यक पोलीस आयुक्त रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उमाजी शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मारुती खिल्लारे, सहाय्यक फौजदार शिगाणे, चंद्रकांत पोटे, पाशू शहा, मारुती गोरे, श्रीकांत काळे, बाळासाहेब बैरागी, ज्ञानेश्वर शेलार, राम रावते यांनी केली आहे। वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने वैजापूर येथील कांदा व्यापारी याने 406 शेतकऱ्यांची कांद्याची खरेदी करून शेतकऱ्यांना 2,05,00,000 रुपये न देता फरार झालाय। शेतकऱ्यांनी वैजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ठाण मांडून उपोषणाला सुरुवात केली। याबाबत शेतकऱ्यांनी अधिक माहिती दिली आहे। आम्ही या ठिकाणी 1.5 महिन्यापासून राजपूत नावाच्या एका व्यापाऱ्याला कांदे विकलेले मार्केट कमिटीच्या आवारात आमच्याकडे मार्केट कमिटीच्या ऑथोराइज जे ॲप आहे त्याच्या पावत्या आहे। मार्केट कमिटी आम्हाला 1.5 महिन्यापासून सतत चाटा मारते। आज दिन आम्ही मार्केट व्यापाऱ्याच्या भरोश्यावर कांदे विकत नाही। आम्ही मार्केट कमिटीच्या आवारात आणून का
तुमची तक्रार कधी दिली तुम्ही? किती व्यापारी? तक्रार कधी? 7 तारखेला दिली. 7 तारखेला. हो. दीड महिना म्हणून लागले. 1.5 महिना उरायला सांगितलं. व्यापाऱ्याकडे मारत होते. यांच्याकडे चक्र मारल्या त्यावेळेस आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे. बापूंनी आम्हाला सांगितलं की तो जो व्यापारी किरण नावाचा काय सागर राजपूत नावाचा व्यापारी आहे साई बालाजी, त्याचे 2 जे जामीनदार आहेत त्यांच्याकडून 10 लाख रुपये आम्ही वसूल केले. त्याचा एक मार्केट कमिटीत गाळा आहे 28 लाख रुपयाचा. असे ते म्हणते असे 28 लाख रुपये आमच्याकडे जमा आहे मार्केट कमिटीकडे. उर्वरित रक्कम ही मार्केट कमिटीच्या 12 कोटीचे डिपॉझिट आहे या शेतकऱ्याच्या शेअर्स घेतलेला, त्याच्यातून आम्ही देऊ असं आमच्याकडे रेकॉर्डिंग सभापतीचं. परंतु आज आल्यानंतर आम्ही सकाळपासून आम्हाला बोललो होतो आज तुमच्या पैशाची तरतूद करू. सगळ्या शेतकऱ्यांची एकूण रक्कम किती? सगळ्या शेतकऱ्याची रक्कम 2 कोटी 5 लाखापेक्षा जास्त आहे रक्कम. किती शेतकरी? 400 पेक्षा जास्त शेतकरी, 406 शेतकरी, 406. आणि एक गोष्ट बर का, आज 2 कोटी 2.25 कोटी रुपये आणि मार्केट कमिटीकडे आमची एकच मागणी होती. ते आले, आम्ही DDR ला पत्र पाठवलं. आमचं एक म्हणणं DDR ला पत्र पाठवत असताना तुम्ही म्हणायला पाहिजे होतं मार्केट कमिटीच्या डिपॉझिट मधून या पैशाची तरतूद करण्याची परमिशन आम्हाला द्या. आणि नाहीतर आम्ही सुद्धा शेतकऱ्याचे पोरं आहे, आम्ही त्यांच्या बरोबर आहे. परंतु प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही. हे संचालक मंडळ शेतकऱ्याचे पोरं असताना आम्हाला चाटा मारून राहिलं. आज आम्हाला आत्मदहन केल्याशिवाय पर्यायच नाही राहिलेला. आम्ही इथून हलणार नाही जोपर्यंत मार्केट कमिटी आमच्या पैसे सोयी करत नाही. प्रसूतीसाठी विवळत असलेल्या एका गर्भवती महिलेला टीव्ही सेंटर परिसरातील आरोग्यम या खासगी रुग्णालयात दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याने झालेल्या विलंबनानंतर त्या महिलेला MGM रुग्णालयात मृत बालकास जन्म दिल्याची घटना घडली आहे. सदर प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या त्या आरोग्यम रुग्णालयाविरोधात प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 9 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास एका गरोदर महिलेला टीव्ही सेंटर परिसरातील शरद टी पॉइंट येथे असलेल्या आरोग्य रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यासाठी आणण्यात आलं होतं. त्या गर्भवती महिलेचे पूर्ण गर्भधारणेनंतरचे उपचार आरोग्य रुग्णालय येथेच करण्यात आल्याने तिला प्रसूतीसाठी देखील याच ठिकाणी आणण्यात आलं होतं. तिचे पती शहर पोलीस दलात पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. आरोग्यम रुग्णालयात आणल्यानंतर सुरुवातीला रुग्णालयामार्फत प्रसूतीसाठी दाखल करण्याची कारवाई सुरू करून सदर महिलेच्या नातेवाईकांना फीस भरण्यासाठी सांगण्यात आलं. नातेवाईकांनी ठरलेली रक्कम दवाखान्याच्या खात्यावरती ऑनलाईन पद्धतीने जमा केली. त्यानंतर रुग्णालयातून दाखल करण्यास प्रतिसाद मिळाला नाही. काहीतरी कारण सांगून दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला देण्यात आला. आधीच सदर गर्भवती महिला ही प्रसूतीच्या कळा सोचत स्ट्रेचरवरती रुग्णालयाखाली 1 ते 1.5 तास पडून विवळत होती. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून हलगर्जीपणा करत तिला दुसऱ्या दवाखान्यामध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आल्याने हतबल झालेल्या त्या महिलेच्या नातेवाईकांनी MGM रुग्णालय गाठलं. सदर ठिकाणी त्या महिलेवरती सुमारे 2 तासांनंतर प्रसूतीची प्रक्रिया पार पडल्यानंतर तिने एका मृत अर्भकास जन्म दिला. सदर प्रकरणी त्या गर्भवती महिलेला सुमारे 2 तासांपेक्षा अधिक काळ प्रसूतीच्या वेदना सहन कराव्या लागल्या. मृतबाळ जन्मल्याने त्या परिवारावरती शोककळा पसरली. ही घटना घडल्यानंतर त्या महिलेचे पती आणि नातेवाईक यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि घाटी प्रशासन यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल केली असल्याची माहिती समोर येत आहे. यावरून शहरात जागोजागी वाढलेल्या IVF सेंटर आणि रुग्णालयावरती मनमानी कारभार केला जात असल्याचं उघडकीस येत असून याकडे प्रशासनाने लक्ष देऊन अशा रुग्णालयावरती कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील प्रकल्पातील पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावं अशा सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज सल्लागार समितीच्या बैठकीत दिल्यात. विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त तथा कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली जायकवाडी प्रकल्प, नांदूर, मधमेश्वर कालवा प्रकल्प, निम्न दुधना प्रकल्प, माजलगाव प्रकल्प, ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प, पूर्णा प्रकल्प, येलदरी व सिद्धेश्वर प्रकल्प, मांजरा प्रकल्प, निम्न तेरणा प्रकल्प, सीना कोळेगाव प्रकल्प या 9 मोठ्या प्रकल्पावरील सिंचन तसेच पाणी नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची म्हणजेच शासकीय सदस्यांची बैठक आज विभागीय आयुक्त कार्यालयात झाली आहे. यावेळी दूरस्थ प्रणालीद्वारे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त तसंच संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी विभागीय आयुक्त गावडे म्हणालेत की पाऊस चांगला झाल्याने आपल्या विभागातील बहुतांश प्रकल्पात चांगला पाणीसाठा आहे, त्यामुळे या पाण्याचं पिण्यासाठी, शेतीसाठी तसेच उद्योगासाठी सूक्ष्म नियोजन करावं. पाणी टंचाई भासणार नाही, तसेच टँकरची गरज पडू नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. जलसंपदा विभागासह जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म पाणी नियोजन करावं अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सब्बनीवार, अधीक्षक अभियंता रुपाली ठोंबरे, पल्लवी जगताप तसेच प्रणालीद्वारे नांदेडचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांनी प्रकल्पातील सद्यस्थिती व नियोजनाबाबत माहिती दिली. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सिंचन प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात आले असून संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्यानंतर यानंतर होणाऱ्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय करणार असल्याचंही यावेळी ठरलंय. जायकवाडी धरणामध्ये 2171.00 दलघमी म्हणजेच 100% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून सर्व पिण्याचं व औद्योगिक मंजूर पाणी पुरवठा योजनांना 31 जुलै 2025 अखेरपर्यंत पाणी पुरेल असं नियोजन करण्यात आलंय. गाळघट व बाष्पीभवन वजा जाता उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावरती रब्बी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे 3 व 4 पाणी आवर्तन देणं प्रस्तावित आहे. जायकवाडी डाव्या कालव्याच्या रब्बीचं पहिलं आवर्तन आज 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सोडण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड व परभणी या जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. बैठकीला गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ, जलसंपदा विभाग, छत्रपती संभाजीनगर, संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, प्रकल्पाशी संबंधित अधीक्षक, अभियंता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्पाशी संबंधित कार्यकारी अभियंता, कृषी कार्यालयाचे जिल्हा कृषी अधीक्षक आणि महानगरपालिका व नगरपालिकेचे संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडेनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल. खरीदिए ओला एस पूरी रेंज पर. मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं. टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं. जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर.
अब तो मास्क पहना रहे तुम्हें। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदारात निवडून येत आमदार अतुल मोरेश्वर सावे यांनी भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा पूर्वचा गड परत मिळवून दिलाय। त्यानिमित्ताने मुंबई येथील शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाल व श्रीफळ देत अतुल सावे यांचा सत्कार केलाय। औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडून येत आमदार अतुल मोरेश्वर सावे यांनी भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा पूर्वचा गड परत मिळवून दिला। त्यानिमित्ताने मुंबई येथील शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाल व श्रीफळ देऊन अतुल सावे यांचा सत्कार केला। यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष शिरीष बोराळकर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये, आमदार नारायण कुचे आदींची उपस्थिती होती। नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय। औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात आमदार अतुल सावे यांनी MIMचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा पराभव केला। आमदार सावे हे सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले आहेत। भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या औरंगाबाद पूर्व मतदारसंघात मागील 2 निवडणुकांमध्ये त्यांनी विजयश्री खेचून आणलाय। सावे यांनी MIMचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांचा पराभव केलाय। तर दरम्यान मुंबईत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी आमदार अतुल सावे यांना शाल व श्रीफळ देत सत्कार केला। त्यांच्यावरती पक्षाच्या वतीने मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचंही या भेटीनंतर म्हटलं जातंय। औरंगाबाद पूर्व मतदारसंघात पराभव झालेल्या काही उमेदवारांनी पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन उमेदवार इम्तियाज जलील यांच्या विरोधात तक्रार दिली असून सदर तक्रारीबाबत डॉक्टर गफ्फार कादरी यांनी अधिक माहिती दिली आहे। आज हम कमिश्नर ऑफिस पहुंचे थे। हमारे साथ हमारे भाई अफसर खान साहब हैं, जमीर खान साहब हैं और हमारे दूसरे साथी मौजूद हैं, करीम कुरैशी साहब भी हैं। पुलिस कमिश्नर साहब किसी काम से बाहर जा गए। उन्होंने ACP जो सानफ साहब है उनसे बात करने को कहा था। हमने अपना निवेदन दिया है। यहाँ आने का मकसद ये था, शहर में हारे वाले उम्मीदवार इम्तियाज जलील, नासिर सिद्दीकी ये अपना दिमागी तवाज़ुन खो बैठे हैं। वो ऐसी बातें कह रहे हैं जो ना कहना चाहिए ना जनता ने सुनना चाहिए। उनकी तमाम बातों में वो अवाम को उकसा रहे हैं, दंगा फसाद कराना चाहते हैं। कोई भी वोटर उनकी बाप की जागीर नहीं है, ना अवैसी साहब की बाप की जागीर है। किसने किसको वोट देना वो उसका अधिकार है, और किसी ने उनको वोट नहीं दिया तो उस पर नाराज होने का हक उनको नहीं है। डेमोक्रेसी कहते हैं इसको। दूसरी बात, कौन इलेक्शन में खड़े रहना कौन नहीं खड़े रहना वो फैसला वो खुद करेगा या उसकी पार्टी करेगी। इनको कोई हक नहीं पहुंचता कि इस किस्म की बातें करना, इन्हों खड़े थे उन्हों खड़े थे। कोई भी उम्मीदवार खड़ा है उसका जमहूरी हक है, इनको जमहूरी हक छीनने का कोई हक हासिल नहीं है। अब ये मजहबी तौर पर बच्चों को, मासूम बच्चों को भड़का कर, फुसला कर, गलत बातें बाबा करा के शहर में दंगा फसाद कराना चाहते हैं। मैं उसकी मजम्मत करता हूँ। मैं कमिश्नर ऑफिस इसलिए आया था कि मैं चाहता हूँ कि इम्तियाज जलील पर, बिलाल जलील पर, नासिर सिद्दीकी पर, उनके तमाम चेहरे चपाटों पर सख्त कार्रवाई की जाए। औरंगाबाद ते पैठण रस्त्याच्या कामात बाधित होणाऱ्या 1219 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिन्या स्थलांतरित करण्याचं काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा शहराला 2 दिवस निर्जळीचा सामना करावा लागणार असून पाणी पुरवठा पुढे ढकलण्यात आलाय। गेवराईगाव, कवडगाव तसेच ढोरकीन येथे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत पूर्ण झालेले आहे।
उपरोक्त तिन्ही ठिकाणी प्रत्येकी 2 अशा एकूण 6 आडव्या जोडण्या करून संबंधितांनी तीनही ठिकाणी टाकलेली 1219 मिलीमीटर व्यासाची नवीन जलवाहिनी अस्तित्वातील महानगरपालिकेच्या 1219 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला खंडनकाळ घेऊन जोडवण्याची आहे। यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने जलवाहिनी रिक्त करणं व भरणं व्यतिरिक्त प्रत्यक्ष कामासाठी 1219 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरती 26 तासांचा खंडनकाळ मागितला आहे। याच खंडनकाळात महानगरपालिकेच्या स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करून घेण्यात येतील। त्याप्रमाणे महानगरपालिकेच्या यांत्रिकी विभागामार्फत 1219 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील कामासोबत अत्यावश्यक असलेली 700 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर देखील कामे करण्याची आहे। तसेच MSECDL मार्फे विद्युत पोल शिफ्टिंग करावयाची असल्यामुळे त्यांना देखील 700 मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीवरील 15 तास खंडनकाळ आवश्यक आहे। भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने संबंधित वाहिनी खंडनकाळात कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, मशिनरी यांची उपलब्धता 1 दिवस अगोदर करण्याच्या सूचना दिल्या आहेत। करिता उपरोक्त सर्व कामे करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांनी दिलेल्या मान्यतेनुसार 1219 मिलीमीटर जलवाहिनीवरती एकूण 24 तास व 1219 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी रिक्त करणं व भरण्यासाठी अतिरिक्त 24 तास याप्रमाणे 1219 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरती दिनांक 26/11/2024 सकाळी 9 वाजता ते दिनांक 28/11/2024 सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 48 तासांचा तसेच 700 व 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरती एकूण 15 तासाचा खंडनकाळ घेण्यात येणार आहे। या सर्व आवश्यक कामांसाठी मुख्यत्वे 1219 मिलीमीटर व्यासाची तसेच 700 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरती घेण्यात येणाऱ्या वरीलप्रमाणे खंडनकाळामुळे शहर व सिडको परिसराला 2 दिवस पाणी पुरवठा होणार नाहीये। तसेच शहर व सिडको भागाचा पाणी पुरवठा त्या अनुषंगाने पुढे ढकलण्यात आलाय। नामांतर शहीद गौतम वाघमारे यांच्या 30व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी डॉक्टर आंबेडकर नगर आंबेडकर मैदान येथे भारतीय दलित पॅन्थर यांच्या वतीने पॅन्थर नेते लक्ष्मण भुतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली आहे। नामांतर शहीद गौतम वाघमारे यांच्या 30व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादनाचा कार्यक्रम करण्यात आलाय। डॉक्टर आंबेडकर नगर आंबेडकर मैदान येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास व नामांतर शहीद गौतम वाघमारे यांच्या प्रतिमेस पुष्पदीप धुपाने पूजन करून पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केलं। पॅन्थर नेते लक्ष्मण भुतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आलं। नामांतर शहीद गौतम वाघमारे अमर रहे घोषणा देत सर्व परिसर दणाणून गेला। यावेळी नामांतर काळातील आंदोलनाच्या आठवणीला पॅन्थर नेते लक्ष्मण भुतकर यांनी उजाळा दिला। यावेळी पॅन्थर जिल्हाध्यक्ष धम्मपाल दांडगे, दशरथ कांबळे, संजय सरोदे, समाधान कस्तुरे, दिलीप पवार, भाऊसाहेब साळवे, देवीदास लोखंडे, महिला अध्यक्ष सुभद्राबाई कासारे, पार्वतीबाई घोरपडे, कलावती गवई, पर्यागबाई इंगळेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। आमदार अतुल सावे यांच्या मिरवणुकीत घातपाताच्या उद्देशाने घुसलेली मालेगावची टोळी जेरबंद। SFS ते हर्सुल टी पॉइंट चोर पोलिसांचा पाठशिवणीचा थरारक खेळ। 6 जणांची टोळी सिने स्टाईल पकडली। कारमध्ये निघाली धारदार शस्त्रे। तर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलंय रब्बी उन्हाळी पाण्याचं नियोजन। जलप्रकल्पातील पाण्याचं सूक्ष्म नियोजन करावं। विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचे प्रशासनास निर्देश। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।